पुणे पिंपरीमध्ये पवार काका पुतण्या जवळकीचं महायुतीच्या एकीवर परिणाम, शिवसेना नेते संजय शिरसाट यांचं विधान. पुण्यामध्ये अजित पवारांनी युती धर्म पाळला नाही. टू द पॉइंट मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीसांचा आरोप, कोणी डिवचलं तर आमच्याकडे सगळे संयमी नाहीत, फडणवीसांचा सूचक इशारा. एकनाथ शिंदेंना जुन्या बॉसचे टोमणे मारण्याची सवय लागली आहे. टू द पॉइंट मुलाखतीत फडणवीसांचा शिंदेंना टोला, नाशिक संदर्भातील वक्तव्यावरून पलटवार. आमचे जुने बॉस बाळासाहेब ठाकरे आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला संजय शिरसाटांचं उत्तर, आम्ही कोणालाही टोमणे मारत नसल्याचं विधान. दत्तक घेतलेल्या नाशिकमध्ये 25,000 कोटींची विकास कामं सुरू आहेत. मुख्यमंत्री फडणवीसांचं राज ठाकरेंना टू द पॉइंट उत्तर, नाशिक दत्तक घेतल्यावर माझं सरकार 2 वर्षात होतं, फडणवीसांचं वक्तव्य. तामिळनाडूतून आलेल्या अण्णामलाईंचा विरोधकांनी एवढा धसका का घेतला, त्यांच्या विधानाचा विपर्यास केला गेला. मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना टू द पॉइंट हल्लाबोल. मुंबई मनपासाठी महायुतीचा वचननामा जाहीर. मुख्यमंत्री फडणवीस शिंदेंच्या उपस्थितीत वचननामा प्रसिद्ध. बेस्टमध्ये महिलांना 50% सवलत, प्रदूषणमुक्त मुंबईचं आश्वासन, मराठी माणसाला मुंबईमध्येच घर देणार, फडणवीसांची ग्वाही. मुंबईतील शिवाजी पार्कवर आज ठाकरे बंधूंची तोफ धडाडणार. तब्बल 20 वर्षांनंतर शिवतीर्थवर ठाकरे बंधूंची संयुक्त सभा. उद्धव आणि राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष. भाजपनं हिंदू मुस्लिम केलं नाही अशी एक निवडणूक दाखवावी आणि 11 लाख रुपये घेऊन जावेत. खासदार संजय राऊत यांचं थेट आव्हान. राऊतांनी पैसे पाठवून द्यावेत, आपण प्रत्येक सभेत विकासावरच बोलतो, फडणवीसांचा पलटवार. भाजप रामाच्या नावानं मतं मागणारा देशातला सर्वात मोठा भिकारी पक्ष. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची जाहीर टीका. तर प्रभू श्रीराम आमच्या रक्तातच, काँग्रेसप्रमाणे आम्ही मतांसाठी लांगुल चालन करत नाही, बावनकुळेंचा पलटवार. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी 10 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ द्या. राज्य निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टाला विनंती. उद्याच्या सुनावणीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष.